श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो सप्तम सोपान उत्तरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 1117. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये महादेवाने प्रभू रामचंद्रांची केलेली ही अयोध्येमधली स्तुती अभ्यासत होतो. त्यातील प्रथम 5 छंदांचं आपण गायन केलं, त्याचा अभ्यास केला. महादेव हे सद्गुरु तत्व आहे सज्जनो, आणि ते स्वतःही रामभक्तीची याचना रामाकडे करतात आणि आम्हाला देखील सदुपदेश देतात की जीवनाचं सर्वस्व आहे राम. त्याचं गायन करा, त्याचं नाम घ्या, त्याची लीला ऐका, त्याचे गुण आपल्या जीवनामध्ये उतरवा. या सगळ्यांच्या आधाराने रामराया तुम्हाला अगदी त्याच्यासारखा करून टाकतो. कसा आहे राम? जो जगाचं आभूषण आहे त्याप्रमाणे साधक देखील अत्यंत या ब्रह्मांडामध्ये आभूषित साल्यासारखा दिसतो, चिरंतन होतो. जसं इतिहासामध्ये या संतांची चरित्र ही आजही आम्हाला जिवंत वाटतात, कारण ती नित्य आभूषित आहेत. त्याच्या अंतःकरणामध्ये असलेल्या कामक्रोधादी विकारांना विवेकरूपी बाणाच्या आधाराने तो साधक स्वतःच मारायला शिकतो, कारण ज्याच्या हृदयामध्ये राम आहे त्या रामाच्या हातामध्ये नित्य धनुष्य आहे, बाण आहे. अशा रामरायाच्या या धनुष्यांच्या आधाराने आमच्याच हृदयातला हा अंधकार दूर करून आम्ही या जन्म मृत्यूरूपी दुःखातून दूर होतो. कारण सगळं दुःखाचं कारणच मुळी हा भवसागर आहे, जो प्रभू रामचंद्रांच्या भक्तीने स्वाभाविकपणे आटून जातो. जीव स्वाभाविक पैलतीरी जातो. अशी ही रामभक्ती ज्याच्या कृपेने येते, त्या रामाला महादेव अत्यंत शरणागत भावनेने तू आमचं रक्षण कर, रक्षण कर, तू आम्हाला तुझी भक्ती दे, तुझं नाम दे, अशा पद्धतीने या अयोध्येमध्ये आर्जव करतात. सज्जन हो, आपण प्रथम 5 छंदांचं गायन केलेलं आहे. आता उर्वरित 5 छंदांचं गायन आपण आजच्या कथा विभागामध्ये करूयात. अति दीन मलिन दुखी नितही, जिनके पद पंकज प्रीति नहीं. अति दीन मलिन दुखी नितही, जिनके पद पंकज प्रीति नहीं. अवलंब भवंत कथा, जिनके प्रिय संत अनंत सदा तिनके. जय राम रमा रमनम समनम भवताप भयाकुल पाहि जनम. जय राम रमा रमनम समनम भवताप भयाकुल पाहि जनम. नहीं राग न लोभ न मान मदा, तिनके सम वैभव वा विपदा. नहीं राग न लोभ न मान मदा, तिनके सम वैभव वा विपदा. एहि ते तव सेवक होत मुदा, मुनि त्यागत जोग भरोस सदा. जय राम रमा रमनम समनम भवताप भयाकुल पाहि जनम. करि नेम निरंतर नेम लिए, पद पंकज सेवत सुधहिए. सममानि निरादर
आदर ही सब संत सुखी विचरन्ति मही। जय राम रमा रमणं समनं भवताप भयाकुल पाहि जनम। जय राम रमा रमणं समनं मुनिमानस पंकज भृंग भजे। रघुबीर महारन धीर अजय। मुनिमानस पंकज भृंग भजे। रघुबीर महारन धीर अजय। तव नाम नम जपामि नमामि हरि भवरोग महागद मान हरि। जय राम रमा रमणं समनं भवताप भयाकुल पाहि जनम। गुणशील कृपा परमायतनं प्रणमामि निरंतर श्रीरमणं। गुणशील कृपा परमायतनं प्रणमामि निरंतर श्रीरमणं। रघुनंदनिकंदय द्वंद्वघनं महिपाल बिलोकय दीनजनम। जय राम रमा रमणं समनं भवताप भयाकुल पाहि जनम। बार बार बर मागऊं हर्षि देहु श्रीरंग। पद सरोज अन पायनी भगति सदा सतसंग। बरनी उमापति राम गुण हर्षि गए कैलास। तब प्रभु कपिन दिवाए सब विधि सुख प्रद बास। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, प्रभू रामचंद्रांच्या भक्तीचं महात्म्यच या स्तुतीच्या आधाराने महादेव गात आहे. हे महात्म्य महादेवजी स्वतःसाठी गातात का हो? काय वाटत असेल आपल्याला? जे महादेव नित्य भगवत नामामध्ये आहेत, ज्यांचं प्रभू रामचंद्रांच्या चरणी अत्यंतिक प्रेम आहे. आपण वेदस्तुतीमध्ये ऐकलं ना की या प्रभू रामचंद्रांच्या असलेल्या महतीचा रस हा केवळ महादेव हृदयच जाणू शकतं. असे महादेव ही स्तुती गातायत ती केवळ आमच्यासाठी, की ज्याच्यामुळं आम्हाला रामभक्तीचं महात्म्य आपल्या जीवनात कळावं. जे सद्गुरूंनी दिलेलं नाम ते किती अमोलिक आहे याची जाणीव आम्हाला व्हावी. बघा, सद्गुरू म्हणतात ना की मला तुमचं दुःख पाहवत नाही. त्याच सूत्राचा विस्तार जणू काही महादेवजी करतायत. आपण कधी आपल्या स्वतःच्या अंतरंगात असलेल्या या दुःखाचा शोध घेतलेला आहे का? की का हे दुःख आज माझ्या पदरी आहे? का कदाचित सर्व प्रकारची संपन्नता असूनही माझ्या मनाला समाधान प्राप्त होत नाही? सज्जनो, याचं कारण एकच आहे की आम्ही आमच्या अंतरंगातल्या रामापासून दुरावलेलो आहोत. जेवढं जेवढं म्हणून आम्ही या जगाकडे पाठ फिरवून आपल्या आतमध्येच उतरू लागोत, जसे जसे आम्ही आपल्याच स्वतःला भेटू लागोत, तशी तशी सुखाची अवस्था आम्हाला स्वाभाविकपणे प्राप्त होऊ लागते. गोस्वामीजी त्यामुळं या महादेव स्तुतीच्या आधाराने या मुख्य सूत्राचं आम्हाला महत्व सांगतात की बाळांनो, जर जीवनात सुखी व्हायचं असेल, समाधानी व्हायचं असेल, तर अत्यंत साधा सोपा मंत्र आहे की तुम्ही प्रभू रामचंद्रांच्या चरणी आपलं मन स्थिर करा.
अन्यथा याशिवाय तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला सुख प्राप्त करण्याचा, समाधान प्राप्त करण्याचा अन्य दुसरा कुठलाही उपाय नाही. जे या चरणांशी विन्मुख आहेत त्यांची अवस्था कशी आहे? अति दीन मलिन दुखी नितही, जिनके पद पंकज प्रीती नाही. ज्यांना प्रभू रामचंद्रांच्या चरणकमली प्रेम नाही ते अत्यंत दीन आहेत, मलिन आहेत, उदास, दुःखी आहेत. खरोखर मी अशी अनेक श्री महाराजांची जवळजवळ भक्त मंडळींमधली रत्न बघितलेली आहेत की ज्यांच्या प्रपंचामध्ये सगळं काही अनुकूल आहे असं नाही. कोणाला शारीरिक व्याधी आहेत, कोणाला प्रापंचिक अडचणी आहेत, कोणाला आर्थिक अडचणी आहेत, परंतु या सगळ्यामध्ये अत्यंत तृप्त, आनंदी अशी ही सगळी मंडळी मला जेव्हा निदर्शनाला येतात तेव्हा मी नेहमी एकच प्रश्न स्वतःला विचारत असतो की ही व्यक्तित्व जर रामनामाशिवाय आज या संकटांना सामोरी गेली असती तर ती एवढी आनंदी राहू शकली असती का? आणि याचं स्वाभाविक उत्तर ती मंडळी देखील सांगतात की गुरुशिवाय हे सगळं शून्य आहे. जर आम्हाला महाराज भेटले नसते, जर आज आम्हाला रामनाम मिळालं नसतं तर आम्ही आमच्या जीवनामध्ये ही प्रसन्नता प्राप्त करू शकलो नसतो. सज्जनो, त्यामुळे उत्तर अत्यंत महत्वाचं आहे की ज्या सुखाचा शोध आम्ही करत आहोत, ज्याच्यासाठी म्हणून आम्ही तळमळत आहोत, हे सगळं काही या भगवत चरणांपाशीच आहे. अवलंब भवंत कथा जिनके, प्रिय संत अनंत सदा तिनके. आणि या उलट ज्यांना या भगवंताच्या लीला कथांचा आधार आहे, ज्यांचं मन त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे रमतं. बघा, ही देखील एक मोठी गंमतच आहे की आपण कदाचित पारमार्थिक असूत परंतु आमचं मन भगवंताच्या या लीला प्रसंगांमध्ये लागत नाही, त्याच्या या कथांमध्ये लागत नाही. ही आमच्याच अंतरंगामध्ये असलेली ज्ञानाची शुष्क अवस्था देखील आमच्या दुःखाचं कारण ठरते सज्जनो. त्यामुळे भगवत नाम हवं. भगवंताच्या लीला कथा प्रसंगामध्ये एक स्वाभाविक प्रेम ज्याच्या मनात निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळे जो नित्य संत आणि भगवंत यांचा शोध घेत असतो. कुठं भेटेल एखादा संत जो या भगवत कथांमध्ये रंगून गेलेला आहे? कुठं भेटेल असा संत जो भगवंताच्या नामाची महती गात असेल? कधी हा संत आम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून देईल? अशा पद्धतीने जो नित्य या दृश्य जगामध्ये या संतांचा शोध घेत असतो, ज्याचं मन केवळ या भगवत कथा लीला प्रसंगांच्या श्रवणासाठी, त्यामध्ये डुंबून जाण्यासाठी लालायित असतं, सज्जनो, तो या दृश्य जगामध्ये परमानंदाची अवस्था जगत असतो. कशी आहे त्याची परमानंदाची अवस्था? गोस्वामीजी म्हणतात, नहीं राग न लोभ न मान मदा, तिनके सम वैभव वा विपदा. त्याच्यामध्ये आसक्ती देखील नाही, त्याच्यामध्ये लोभही नाही, त्याच्यामध्ये मानही नाही, मदही नाही, आणि संपत्ती विपत्ती या दोन्हीही गोष्टी त्याच्यासाठी समसमान झालेल्या आहेत. ही रामभक्तीची एक विलक्षण अवस्था आहे की आपण कदाचित असूत विषयांमध्ये आसक्त, परंतु रामभक्ती, हे रामनाम त्या आसक्तीचा अंमल कमी करू लागते. इतका अंमल कमी करते की असेल तर असू दे, नसेल तर नसू दे, अशी मनाची एक स्वाभाविक अवस्था या रामनामाने होऊन जाते, या रामभक्तीने होऊन जाते. ज्या गोष्टींसाठी आपण आयुष्यभर धडपडत होतो तो लोभ आमच्या अंतःकरणामधून अचानकपणे नाहीसा होतो. ती वस्तू प्राप्त होते परंतु ती प्राप्त झाल्याचा एक असुरी आनंद हृदयामध्ये मात्र निर्माण ती करू शकत नाही, कारण तिथे लोभच नाहीये. जगामध्ये आपल्याला कोणी मान द्यावा, आपल्याला नमस्कार करावा अशी साधी अपेक्षा देखील रामनाम आपल्या हृदयातून घालवून टाकतात. आपण कोणीतरी आहोत या मदाचा स्पर्श देखील या रामभक्तीने जीवाच्या अंतःकरणामध्ये येत नाही. रामभक्त हा कदाचित संपन्नवान असू शकतो, धनवान असू शकतो, किंवा कदाचित
त्याच्या प्रारब्धामुळे त्याच्यामध्ये अनंत प्रकारच्या विपत्ती देखील असू शकतात. परंतु जो जसा प्रपंच दिलेला आहे तो भगवंताचा प्रसाद आहे या भावनेने स्वीकारलं की मग ती संपत्ती अथवा विपत्ती असो, या दोन्हीही गोष्टी समानतेने स्वीकारण्याची मनोभूमिका तयार होण्याची क्रांती रामभक्तीने घडते बघा. कारण माझा रामच प्रसन्नता या न गताभिषेकतस तथा न ममले वनवास दुःखतः मुखांबुजश्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगलप्रदा. कारण माझ्या रामाने या दोन्ही अवस्थेमध्ये आपली समत्व न सोडता जगण्याची अवस्था आम्हाला रामायणात दाखवली. त्याचं नाम देखील जीवाला तेच प्रदान करून जातं. आणि अशा या रामनामाच्या आधाराने चित्ताची ही अशी संतुलित अवस्था स्वाभाविकपणे प्राप्त होते. आणि म्हणून मुनी लोक योगाचा देखील भरोसा आपल्या अंतःकरणात ठेवत नाहीत की आता भगवंताच्या नामापलीकडे अजूनही कुठलं साधन वापरायचं, राम भक्तीशिवाय अजूनही कुठला वेगळा तो योग करायचा. आणि म्हणून श्री महाराज आपल्याला सांगतात की नामामध्ये योगाची सर्व अंग आहेत. नाम हा आपल्या चित्त प्रवृत्तींना संतुलित करतो, आहे त्या अवस्थेला स्वीकारण्याची मनोभूमिका हा आमच्या अंतःकरणामध्ये तयार करतो. अशा या योग साधनेचा देखील भरोसा मुनी लोक सोडतात आणि राम भजनामध्ये स्वतःचा काळ व्यतीत करू लागतात. या राम भजनाने आम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट जर कुठली प्राप्त होत असेल सज्जन, तर ती गोष्ट आहे प्रसन्नता. महादेवाने किती सुंदर शब्द वापरलाय, एही ते तव सेवक होत मुदा. प्रसन्नतेने या अवस्थेला ही राम भक्ती आम्हाला घेऊन जाते. तुम्ही जिथं असाल, जसे असाल, ज्या स्थितीमध्ये असाल, तिथं तुमचा आनंद हा तुमच्यापासून हिरावला जाऊ शकत नाही. अशा या महादेवाच्या या स्तुतीमधून रामभक्तीची एवढी मोठी सुंदर सुंदर सूत्र आम्हाला प्राप्त होत आहेत. गोस्वामीजी म्हणतात, करी नेम निरंतर प्रेम लिये पद पंकज सेवत शुद्ध ही. अशी ही मुनी लोक ज्यांनी योगाचा त्याग केलाय ते काय करतात मग साधन? ते प्रेमपूर्वक नियम घेऊन निरंतर शुद्ध हृदयाने आपल्या चरण कमलांची सेवा करीत राहतात. योग सोडलेला आहे म्हणून साधन सोडलेलं नाही. साधनामध्ये केवळ या प्रेमाचा आविष्कार झालाय. त्यामुळे योगाचे नियम हे कदाचित थोडेसे देहाला कष्ट देणारे ठरतात, परंतु नामाचे नियम, भगवंताच्या भक्तीचे नियम मात्र प्रेमाचे आहेत. करी प्रेम निरंतर नेमलिये. माता पार्वतीने केलेली तपस्या आपण बालकांडामध्ये बघितली. त्यामध्ये एक शब्द वापरलेला आहे, अनुराग. तपस्या देखील अनुरागाने व्हावी. कष्टप्रद तपस्या भगवंताला खेचून आणू शकत नाही. अशी ही भगवंताची प्रेमपूर्वक शुद्ध हृदयाने केलेली त्याच्या चरणकमलांची सेवा, हे सगळं मुनी योग मार्गाचा त्याग करून अत्यंत प्रेमाने करत असतात. या योग्याची अंतरंगाची अवस्था कशी आहे? सम मानि निरादर आदरही सब संत सुखी विचरंती मही. कोणी आदर द्यावा किंवा कोणी निरादर करावा, या दोघांनाही समसमान मानून हे संत सुखी होऊन पृथ्वीवरती भ्रमण फिरत असतात. बघा, आपण रामायणामध्ये अनेक ठिकाणी शापांची घटना बघितलेली आहे. किंबहुना रामजन्माच्या मध्ये ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्यामध्ये फक्त एक मनुष्यत्रूपाची कथा ही आशीर्वादाची आहे. अन्यथा सगळ्या कथा या शापाच्याच आहेत. देवर्षी नारद आहेत, शाप देत आहेत भगवंताला. वृंदा आहे, शाप देतीये. प्रताप भानूचं चरित्र आहे, शापाने युक्त आहे. जय विजय आहेत, शापानेच ते देखील हे कुंभकर्ण आणि रावण झालेले आहेत.
हिरण्याक्ष हिरण्यकश्यप देखील शापाचेच बळी आहेत. इथं शापाशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही. याचं कारण काय आहे की यांची साधना आहे, परंतु या साधनेमध्ये आपला अपमान झाला आहे याची कुठेतरी जाणीव निर्माण झाली आणि त्या अपमानातून, या निरादरातून शाप निर्माण झाले. अशी साधना काय कामायची जी मनुष्याच्या क्रोधाला जिंकू शकत नाही, शाप देण्यापासून त्याला परावृत्त करू शकत नाही. आणि त्यामुळं गोस्वामीजींनी अचूक सूत्र धरलेलं आहे सज्जनो, की जे आदर आणि निरादर या दोघांनाही समानपूर्वक समजतात. आणि अशा संतांच्या आधाराने पृथ्वीवरती ही शापांची मालिका तर थांबतेच, परंतु सज्जनो एक लक्षात घ्या, आजपर्यंत जी व्यक्ती चिडलेली आहे आणि तिने शाप दिलेला आहे, ती व्यक्ती शाप दिल्यानंतर स्वतः शांत राहू शकते का? आपण अनेक ठिकाणी बघतो की शापाच्या नंतर उशाप येतात. का? कारण संतापाचा भर खाली उसरल्यानंतर लक्षात येतं की अरे आपण काय बोलून बसलो, कशासाठी बोलून बसलो. म्हणजे शाप देण्यामध्ये आपण आपली देखील ऊर्जा खर्च करतो, आपली देखील प्रसन्नता घालवून बसत असतो. गोस्वामीजी म्हणतात की हे साधं सूत्र आहे की ज्याला आदर आणि निरादर या दोन्ही गोष्टी समत्वाने स्वीकारत्या आल्या, ते संत सुखी होऊन पृथ्वीवरती भ्रमण करत असतात. सब संत सुखी बिचरंती मही. बघा, जीवनात हे आमचं सुख कोण हिरावून घेतं? आपल्याला वाटेल की समोरची व्यक्ती आमचं सुखाला बाध्यता आणत असे. नाही सज्जनो, आपण आपल्या स्वतःच्या सुखाला आपणच अडथळा ठरत असतो. आणि हा अडथळा कसा आहे? आपल्या अपेक्षांचा अडथळा आहे. मला अमुक अमुक हवं आहे आणि ते मला मिळालं नाही, ही अपेक्षाच आमच्या जीवनामध्ये आमच्या दुःखाचं कारण आहे. ज्याला या आदरापासून, निरादरापासून स्वतःला दूर ठेवता आलं, समत्वाने जगता आलं, ती व्यक्ती या पृथ्वीवरती सुखाने भ्रमण करू शकते. गोस्वामीजी म्हणतात, मुनी मानस पंकज भृंग भजे रघुबीर महारणधीर अजय. हे मुनिवरांच्या मनरूपी कमळाचे भ्रमर, हे महान रणधीर अजय रघुवीर, मी आपणास भजतो आहे, मी आपणास शरण आलेलो आहे. हे हरी, मी आपलं नाम जपतोय, आपल्याला नमस्कार करतोय. आपण जन्म मरण रूपी रोगाचे महान औषध आहात, अभिमानाचे शत्रू आहात. आणि अशी आपल्या अंतःकरणामध्ये समत्वाची भूमिका ठेवायची असेल तर नित्य निरंतर मी कोणीतरी आहे या भावनेचा त्याग करून मी कोणाचा तरी आहे या भावनेला आपण वृद्धिंगत केलं पाहिजे. आणि मी कोणाचा आहे? मी रामाचा आहे, माझ्या गुरूंचा आहे. अशा या परमशक्तीला आपण शरण जावं आणि ते सांगतील त्या पद्धतीने जगायला शिकावं. महादेव देखील भगवंताला सांगतात की प्रभू, मी आपणा शरण आलोय, मी आपलं नाम नित्य निरंतर जपतोय, मला दुसरं काही कामच नाहीये, केवळ आपलं नाम, आपले चरण, याच्या पलीकडे मला या जगामध्ये दुसरा कुठलाही आधार नाहीये. मी आपणा शरण आलोय एकाच कारणासाठी की आपण मला या जन्म मरण रूपी रोगामधून आपल्या नामरूपी महान औषधाने बाहेर काढाल. आपली भक्ती माझ्या अंतःकरणातल्या अभिमानाचे तण उखडून टाकेल. आपण मला त्या परमसुखाचं पद प्राप्त करून द्याल. अशा रीतीने महादेव प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीमधला हा 9वा छंद गातात आणि अंतिम छंदामध्ये म्हणतात की गुणशील कृपा परमायतनम प्रणमामि निरंतर श्रीरमणम रघुनंद निकंदय द्वंद्वघनम महिपाल बिलोकय दीनजनम. आपण गुणशील आणि कृपेचे परमस्थान आहात. ज्याच्याकडे पाहून, ज्याच्या चरित्राचं चिंतन करून जीवाला ते गुण प्राप्त करता येतील, ज्याच्यामध्ये कुठलाही गुण कुठल्याही काळामध्ये हा अनुकरणशीलच आहे, ज्याच्या चरित्राचं, ज्याच्या नामाचं चिंतन करून स्वाभाविक शीलाचे संस्कार एका जीवाच्या हृदयामध्ये होऊ शकतील, असे आपण माझे स्वामी आहात.
आणि आपल्या चरित्राच्या आधाराने कृपा म्हणजे नेमकं काय आहे ही स्थिती आम्हाला कळू शकते. अशा गुणशील आणि कृपेचे परमस्थान स्वामी, आपण लक्ष्मीपती आहात. आपल्या चरणांशी मी आलेलो आहे. माझं मागणं काही नाही, परंतु तुझं देणं संपत नाही, कारण तू लक्ष्मीचा पती आहेस. जशा एखाद्या पतिव्रतेला आपल्या पतीची जो स्तुती करतोय, जो त्याला शरण आलाय, जो त्याचा आश्रित आहे, त्याच्याविषयी विशेष अनुकंपा असते मनामध्ये, तशी नारायणाचं भजन करणाऱ्या जीवाच्या बद्दल लक्ष्मीच्या अंतःकरणात अनुकंपा आहे. मग आपण म्हणाल की त्याचा बँक बॅलन्स किती असतो? सज्जनो, उत्तर सोपं आहे. त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कमी कधीच काही पडत नाही. हेच या लक्ष्मीपतीचं देणं आहे. श्री महाराज म्हणायचे ना, माझ्या गोंधवल्याला अनेकदा तिकटा मिठांची पाळी असायची, येणारे 100-500 असायचे, माहित नाही, परंतु रामाने माझी नित्य लाज राखली. कोण भरायचे हे डब्बे सगळे? कुठून यायचा हा शिधा? कारण ज्या या रामनामाच्या अधिष्ठानावरती श्री महाराज गोंदवलं उभं करत होते, ते रामनाम साक्षात आपल्या लक्ष्मीला देखील समवेत घेऊन येतं. आणि त्यामुळे जिथं रामनाम आहे, जिथं रामभक्ती आहे, तिथं कदापिही काहीच कमी पडू शकत नाही सज्जनो, कदापिही. त्यामुळं आपण केवळ लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी नारायणाच्या विस्मरणामध्ये गेलो तर दुःखच पदरामध्ये घेऊन येऊ. ती लक्ष्मी आम्हाला विषरूपी भावाच्या सकटच घरामध्ये प्रवेश करेल. यापेक्षा नारायणाच्या स्मरणामध्ये निरपेक्ष भावनेने आपण भजन करावं, आपल्या स्वधर्माचं आचरण करावं. तो लक्ष्मीपती तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच काही कमी पडू देत नाही. गोस्वामीजी म्हणतात, रघुनंद निकंदय द्वंद्व घनम महिपाल बिलोकय दीन जनम. हे रघुनंदन, द्वंद्व समूहाचा नाश करावा. हे पृथ्वी पालक राजन, या दीन जनांकडेही दृष्टी टाका. द्वंद्व समूहाचा काय आहे? द्वंद्व, द्वंद्वामध्ये गोस्वामीजी म्हणतात जन्म मरण आहे, सुख दुःख आहे, राग द्वेष आहे. परंतु द्वंद्व हा सगळ्यात मोठा आपल्या अंतःकरणातच दडलंय. मी कोण, देव कोण? हा ईश्वर आणि जीवामधला भेद, यांच्यामधला द्वंद्वच आमच्या अंतरंगामध्ये कित्येकदा या दुःखाचं मूळ कारण ठरतं. मीच तो आहे, अहम ब्रह्मास्मी. या बोधाची अनुभूतीच आम्हाला त्या सच्चिदानंद स्वरूपासारखं प्रशांत करून टाकते, आनंदाचा सागर करून टाकते. त्यामुळे सज्जनो, रामभक्ती हेच महादेवाचा प्राण आहे. आणि त्या स्तुतीच्या आधाराने त्याने या अयोध्येमध्ये त्याचं गायन प्रभू रामचंद्रांच्या समोर केलंय. आणि शेवटी हे सद्गुरूचं हृदय काय म्हणतंय? महिपाल बिलोकय दीन जनम. हे पृथ्वी पालक राजन, या माझ्या दीन जनांकडे देखील दृष्टी टाका. त्यांना तुमच्या भक्तीचं मांगल्य द्या. आपण कृपा करा प्रभू. असं म्हणून महादेवाने आपल्या सर्वांसाठी प्रभू रामचंद्रांच्याकडे मनोभावे प्रार्थना केली. भगवंताला ते म्हणतात की मी पुन्हा पुन्हा हेच वरदान मागतो की मला आपल्या चरणकमलांची भक्ती द्या, आपल्या भक्तांचा सत्संग मला नित्य प्राप्त हो. हे लक्ष्मीपती, मी आपणाकडे हेच वरदान मागत आहे. ते हर्षित होऊन आपण मला द्यावे. सज्जनो, रामाकडे काय मागावं हे आपण कुठेतरी कोरून ठेवावं असं हे वाक्य आहे की मला आपल्या चरणकमलांची भक्ती द्या आणि आपल्या भक्तांचा नित्य सहवास द्या, त्यांचा सत्संग द्या. बस हे 2 गोष्टी असतील तर मग प्रारब्ध जसं असेल तसं असू द्या, ते त्याच्या पद्धतीने चालू राहील. परंतु माझ्या अंतःकरणातून आपली भक्ती मात्र कधीच कमी होऊ देऊ नका. प्रभू रामचंद्रांचे गुणांचे वर्णन करून उमापती महादेवजी हर्षित होऊन कैलासाच्या दिशेने पळून निघून गेलेले आहेत. जे कार्य त्यांना करायचं होतं, जे दर्शन त्यांना घ्यायचं होतं, जो त्यांच्या अंतःकरणाचा भाव होता, तो सगळा महादेवाने या स्तुतीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या समोर व्यक्त केला.
आणि त्यामध्ये शेवटी त्याची फलश्रुती आमच्यासारख्या सामान्य जीवांसाठी मागितलेली आहे. गोस्वामीजी मग आम्हाला चरित्र विभागाकडे घेऊन येतात आणि म्हणतात की अशा रीतीने राज्याभिषेक आता पूर्ण होत आला. प्रभूंनी मग आपल्या या वानर सख्यांना सर्व प्रकाराने सुख देणारी निवासस्थानं दाखवली की तुम्ही खूप दमला आहात बाळांनो, आता विश्राम घ्या. अशा रीतीने गोस्वामीजी आम्हाला पुन्हा चरित्र विभागाकडे घेऊन येतात. सज्जनो, त्याचं चिंतन आपण उद्याच्या कथा विभागामध्ये बघूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.